नमस्कार मंडळी, मी रुपाली जोगळेकर आणि विचारवेधच्या इति मे मतः या मालिकेमध्ये आपलं स्वागत. तर आपल्या मनातल्या प्रत्येक विचाराला फ्रिक्वेन्सी आहे. जसं वातावरणात सर्व प्रकारच्या फ्रिक्वेन्सीज आहेत. विविध भारती, रेडिओ मिर्ची, रेडिओ 1, रेडिओ एक्स, वाय, झेड अँड सो ऑन. आपण आपला रेडिओ ज्या फ्रिक्वेन्सीला आपण सेट करतो ते चॅनल आपल्या रेडिओवर वाजत राहतं, बरोबर. आणि जोपर्यंत आपला रेडिओ त्या फ्रिक्वेन्सीला सेट आहे तोपर्यंत तो कुठेही हलवला तरी त्याच्यावर तेच चॅनल वाजत राहतं. तुम्हाला काहीतरी वेगळं चॅनल ऐकायचं असेल तर तुम्हाला तुमच्या रेडिओची फ्रिक्वेन्सी बदलावी लागते, बरोबर. आणि त्यामुळे बाहेर दुःख आहे म्हणून मी दुःखी, बाहेर कटकट आहे म्हणून मला कटकट होते, बाहेर अशांतता आहे म्हणून मला अशांत वाटतं, बाहेर आजार आहेत म्हणून मी आजारी आहे, असं खरं तर नाही आहे. ॲक्च्युली ना हे एक्झॅक्टली उलट आहे. म्हणजे जगामध्ये सर्व प्रकारच्या चांगल्या वाईट फ्रिक्वेन्सीजची अगदी पूर्ण रेंज उपलब्ध आहे. म्हणजे वातावरणात आनंद, करुणा, समाधान, शांतता, तृप्ती, दुःख, द्वेष, राग, मत्सर अशा अनंत फ्रिक्वेन्सीज आहेत. आपण आपल्या मनाचा रेडिओ ज्या फ्रिक्वेन्सीला सेट करतो ते गाणं या ना त्या कारणाने तुमच्या आयुष्यात वाजत राहतं. आणि एकाच फ्रिक्वेन्सीला ट्यून असलेले लोक आपोआपच एकत्र येतात आणि योग जुळून येतो. आणि त्यामुळे आपल्या मनाचा रेडिओ हा विचारपूर्वक सेट करायला हवा, बरोबर ना. आनंद, समाधान, शांतता, स्थिरता, सुख, मुबलकता, संपन्नता, ज्ञान, निश्चिंतता, सहजता, आरोग्य, स्वच्छता, टापटीपणा, नीटनेटकेपणा, खंबीरपणा, धैर्यता, ताकद, निडरता, प्रेम, शुद्धता, स्वीकृती अशी अनेको उत्तम चॅनल्स उपलब्ध आहेत. पण प्रॉब्लेम हा आहे की लोक आपल्या मनाच्या रेडिओची फ्रिक्वेन्सीज बदलायला तयार होत नाहीत. माझा स्वभावच असा आहे आणि स्वभावाला कुठे औषध असतं असं म्हणत बसतात. आता तुम्ही असे लोक नक्कीच पाहिले असतील की जे कुठेही गेले तरी त्यांचं आपलं एकच गाणं वाजत असतं. त्यांच्या मनाचा जो रेडिओ आहे ना तो त्या चॅनेलला सेट झालेला असतो. एखादं चॅनेल म्हणजेच एखादी भावना आपण मनात जितकी आळवत राहतो ती भावना हा आपला स्वभाव होतो. उदाहरणार्थ, समजा एखाद्या विशिष्ट परिस्थितीत तुम्ही रागावून बोललात, पण त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला रागवायला थोडा वेळ गेला कारण ते पहिल्यांदाच घडतंय. पण समजा नंतर तशीच परिस्थिती आली की राग यायला कमी वेळ लागतो, पण पुन्हा तशीच वेळ आली की अगदी क्षणार्धात तुम्हाला राग येतो. आणि समजा तशीच परिस्थिती वारंवार येत राहिली तर मग त्या परिस्थितीमध्ये रागावून बोलण्याचा आपला स्वभाव होतो, बरोबर. पण आपण काय म्हणतो, ती व्यक्ती ना अशी वागतेच अशी की राग येतोच. आणि मग लोक आपल्याला म्हणायला लागतात की ती तापटच आहे. मग अजून पुढे जातात आणि म्हणतात की ती ना सारखीच रागावलेली असते. मग त्याच्याही पुढे जातात, म्हणतात की तिच्या नाकावरच राग बसलेला असतो. मग त्याच्या पुढे जातात आणि म्हणतात की ब्रह्मदेव जरी समोर आला तरी काही तिचा स्वभाव बदलणार नाही. आणि या प्रत्येक वाक्याबरोबर आपल्याच स्वभावाचा पीळ आपण घट्ट करत जातो. जित्याचा स्वभाव मेल्याशिवाय जात नाही, स्वभावाला औषध नाही, सुंभ जळला तरी पीळ कायम, वगैरे 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 जे आपण म्हणतो ना, तेव्हा आपल्या स्वतःच्याच मनाच्या सुंभाचा पीळ आपण घट्ट करत नेतो.
स्वभाव म्हणजे स्वतःचा भाव, म्हणजेच स्वतःच्या मनातील भावना. जर आपण आपल्या मनातली भावना बदलली तर आपला स्वभाव बदलतो. त्यामुळे खरं तर स्वभावाला औषध आहे, पण प्रत्येकाला स्वतःच्या स्वभावावर स्वतःच औषध तयार करावं लागतं. स्वभाव म्हणजे सवयींचा संच आणि त्यामुळे आपल्या भावनिक सवयी बदला आणि स्वभाव बदला. सिंपल. आणि त्यामुळे स्वभाव हा कसा बदलायचा याच्या काही स्टेप्स आपण बघूया, पण उद्या. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचा स्वभाव कसा आहे त्यावर जरूर विचार करा. शुभेच्छा मंडळी. धन्यवाद.